करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेचा आजचा 151वा भाग, समाज नेतृत्व आणि राष्ट्र उभारणी, याच्यातला एक विषय आपण आज बघतोय, महिला सबलीकरण आणि सुरक्षित समाज. आता हे वाक्य इतक्या वेळेला आपल्या कानावर पडते की महिला सबलीकरण, वुमन एम्पॉवरमेंट असं सातत्यानं आपण या ठिकाणी म्हणत असतो. पण याचं एक वास्तव काय आहे एवढं आपण या ठिकाणी ऐकत असून देखील स्टॅटिस्टिक काय सांगतात ते लक्षात घ्या. तर राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो जो आहे तो सांगतो की दर 16 मिनिटाला भारतामध्ये एक बलात्काराचा गुन्हा नोंद होतो, दर 4 मिनिटाला महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा नोंद होतो. आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे वर्ल्ड बँकेचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट असं सांगतो की महिलांचा जर का या ठिकाणी जीडीपी मधला सहभाग वाढवला तर साधारणतः 27% पर्यंत अर्थव्यवस्था आपली वाढू शकते. हा फॅक्ट आहे. मग असं असताना काही प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचे आहेत, म्हणजे इथे जी मुलं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी पहिल्यांदा, की माझ्या घरातील महिला खरोखर या ठिकाणी स्वतंत्र आहेत का? माझी बहीण, मुलगी सुरक्षितपणे रात्री बाहेर जाऊ शकते का? एक समाज म्हणून किंवा कुटुंब म्हणून, एक व्यक्ती म्हणून मी काय करतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात. आणि आज करिअर संसदेच्या पदाधिकारी म्हणून एक महत्वाची जबाबदारी म्हणजे आपल्याकडं मुलींना अशी तक्रार करावी लागली की सर ग्रुप मधला नंबर घेऊन काही मुलं आम्हाला मेसेज करतायत. मग हा एक प्रकार आहे, हा विकृतीचा प्रकार असतो लक्षात घ्या. काही वेळेला ते सहज होतं, मजाक मध्ये केलं असं असतं त्याच्यामध्ये, पण याचे परिणाम जे आहे ते परिणाम फार दीर्घकालीन होत असतात लक्षात घ्या. आणि मग या पार्श्वभूमीवर आपण ज्यावेळेला महिला सबलीकरण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला महिला सबलीकरण म्हणजे फक्त शिक्षण देणं किंवा नोकरी करायला देणं म्हणजे सबलीकरण किंवा स्वातंत्र्य देणं असं त्याचा अर्थ होत नाही लक्षात घ्या. ही एक सामूहिक आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि डिमांड आहे लक्षात. त्याच्या स्वामी विवेकानंद या ठिकाणी म्हणायचे की जोपर्यंत महिलांची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत जगाचं कल्याण अशक्य आहे. एका पंखाने उडणं जितकं अशक्य आहे तितकंच या ठिकाणी समाज फक्त पुरुषांच्या प्रगतीने आणि स्वातंत्र्यानं पुढे जाणं शक्य नाही. पुरुष प्रधान समाजाची प्रगती देखील तितकीच या ठिकाणी अशक्य आहे असं विवेकानंदांचं म्हणणं असायचं. मग आता महिला सबलीकरणाचे नेमके कोणकोणते प्रकार येतात, त्याचे महत्वाचे 6 स्तंभ जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्यातला पहिला स्तंभ आहे आर्थिक सबलीकरण. म्हणजे एक तर पहिल्यांदा प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक मुलीनं शिकत असतानाचं उद्दिष्ट काय पहिलं असलं पाहिजे की पैसे मिळवण्याचं सक्षम साधन किंवा एक स्किल मिळवायला पाहिजे लक्षात घ्या. दुसरं आहे आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार. म्हणजे तुम्ही कमवताय आणि ते नेऊन घरी आई वडिलांच्या हातात पैसे देताय, मिस्टरांच्या हातात पैसे देताय, ठीक आहे, ते तुम्ही देताय हा त्यांच्याविषयीचा रिस्पेक्ट आहे, पण तुम्हाला आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत का याच्यावरही विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असायला पाहिजे. मालमत्तेवरचा हक्क आता कायद्यानेच दिलेला आहे आपल्याला सगळ्यांना, हे लक्षात घ्या. त्यानंतर व्यवसायाच्या संधी. व्यवसाय करायचा असताना या ठिकाणी मुलींना बऱ्याच वेळा आपण म्हणतो की तुला जे काही करायचं ते सासरी गेल्यानंतर करीत नको करू, बरोबर, इथं शिक्षण कंप्लीट कर, लग्न होऊ दे, मग तुला काय करायचं ते कर. हे ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला या ठिकाणी त्यांना मिळणारी समान संधी आपण नाकारतो की काय, याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. कारण मुलांना आपण काय म्हणतो, ठीक आहे, लग्न व्हायच्या अगोदर 2-3 वर्ष तू व्यवसाय करून बघ, स्टेबिलिटी आली की मग आपण पुढचा विचार करूया, असं या ठिकाणी होतं. पण तेच मुलींच्या बाबतीमध्ये घेतलं जात नाही, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. त्यामुळे आपल्याला थोडंसं या बाबीचा विचार करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा महिला सबलीकरणाचा स्तंभ आहे तो आहे शैक्षणिक सबलीकरण. म्हणजे मुलींना शिक्षणाचा समान अधिकार आहे का, तर समान अधिकार कायद्यात आहे. घरामध्ये बघत असताना या ठिकाणी 2 भावंड असतील आणि जर शिकवायची वेळ आली त्याच्यामध्ये तर मुलाला या ठिकाणी शिकवलं जातं आणि मुलगी हे परक्याचं धन मानण्याचा प्रकार अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे. लक्षात, ती काय लग्न करून जाणारच आहे, मुलगा आपल्या समोर राहणार आहे, त्यामुळे त्याला जास्त शिकवलं पाहिजे, त्याला जास्त सक्षम बनवलं पाहिजे, मुलगी लग्न करून जाण्याची स्थिती बघते. हा एक प्रघात काही ठिकाणी बघायला मिळतो. एक पॉझिटिव्ह बदल मला बघायला मिळतो, चांगला तो असा आहे. बऱ्याच करिअर संसदेच्या पदाधिकारी, आता मी संभाजीनगरला होतो, काही मुलींचे वडील घेऊन आले होते. आमची पायल असते, पायलचे वडील दर वेळेला तिला घेऊन येतात, कितीही कामात असतील, काही करतील, सगळं त्याच्या पद्धतीनं. आणि मग हे जे काही आधार आहेत दिले जाणारे मुलींच्यासाठी, त्यांच्यावर व्यक्त केलेला विश्वास आहे, त्यांना केलेला सपोर्ट आहे, हा करिअर कट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात मला जाणवतो. म्हणजे मुलींना पुढे जाण्यासाठी पालकांचा एक सपोर्ट असण्याची व्यवस्था आहे, पण ती मोजकी आहे, हे लक्षात आहे त्याच्या पद्धतीनं करत असताना. त्यानंतर या ठिकाणी
उच्च शिक्षणाच्या संधी, पुढे जायचं आहे तर कशा पद्धतीने संधी उपलब्ध व्हायला पाहिजेत आपल्याला, ऑप्शन्स काय, किंवा गावातलं जे कॉलेज आहे तिथं शिक, शहरातल्या हॉस्टेलला जायचं नाही आपल्याला, किंवा जाशील तर मग तुझ्यासोबत अजून कोण आहे का ते बघायचं. म्हणजे गंमत अशी असते की मुलगी 20-21 वर्षाची मुलगी संध्याकाळच्या वेळेला किराणा मालाच्या दुकानात जायला लागली तरी घरच्या आई किंवा मोठं कोणतरी म्हणते तुझ्या लहान भावाला सोबत घेऊन जा. आता ती 21 वर्षाची मुलगी बाहेर जात असताना तो 5-1 वर्षाचा भाऊ तिच्यासोबत काय सुरक्षा करणार आहे? कुणी कुणाची सुरक्षा करायची आहे? पण सहजच म्हटलं जातं की त्याला घेऊन बाहेर जा. म्हणजे हा विचार काय आहे याच्यावर देखील आपण या ठिकाणी थोडं गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तर इथं उच्च शिक्षणाच्या संधी या ठिकाणी समान किंवा चांगल्या पद्धतीने द्यायला पाहिजेत. एक सकारात्मक बाब सगळीकडे बघायला मिळते की आता कॉलेजेसमध्ये उपस्थित राहणाऱ्यांच्या मध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे. आजही तुम्ही स्क्रीनवर ज्या वेळेला बघताय त्यावेळेला या ठिकाणी 2-4 मुलांचे चेहरे दिसत असेल तर बाकी सगळे मुलींचे चेहरे दिसत, इथेही उपस्थिती जास्त आहे लक्षात त्याच्यामध्ये करत असताना. ही एक सकारात्मक बाब. कौशल्य विकासाच्या बाबतीमध्ये मुलींना स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स कोणते केलेत म्हटले की 2 कोर्स प्रामुख्याने सांगितले जातात. टाका चॅट बॉक्समध्ये कुठले 2 कोर्स सांगितले जातात. मुलींनी स्किल डेव्हलपमेंटमध्ये काय कोर्स केलेत असं विचारले की 2 कोर्सेस सांगितले जातात. कुठले कोर्सेस सांगा, चॅट बॉक्समध्ये टाकून द्या. कोण सांगताय? टेलर आणि ब्युटी पार्लर, बरोबर, हे सांगितलं बघा, बरोबर. त्याच्यावरती म्हणजे कौशल पैसे मिळवायचे काय करतोय सर, पार्लर केलेलं आहे, कुकिंग केलेलं आहे आणि टेलरिंग केलेलं आहे सगळं त्याच्यावरती. म्हणजे याच्या पलीकडे जाऊन आपण तो विचार करत नाही, हे लक्षात घ्या. आणि याचं कौतुक फार नसते, पण मुलांनी एका कुकिंग शिकलं की लगेच त्याचं कौतुक होतं, अरे हा तो कुकिंग शिकला त्याच्यावरतीत आणि तो प्रोफेशनली काम करतो. हा जो काय या ठिकाणी बायस ॲटिट्यूड आहे तो बदलणं ही आपल्या समाजाची गरज असते, लक्षात घ्या. त्यानंतर डिजिटल साक्षरता, चांगल्या पद्धतीनं सायबर सिक्युरिटीमध्ये किंवा सायबर अटॅकमध्ये विक्टीम महिलांचं प्रमाण जास्त आहे, लक्षात घ्या. कारण का, आपण मोबाईल पासून त्यांना लांब ठेवतो किंवा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत ते सांगत, आपल्याला त्या गोष्टी मांडल्या पाहिजेत की हे सायबर सिक्युरिटीमध्ये कोणते प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत, कोणती काळजी घ्यायला पाहिजे, त्याचा अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं असतं त्यांच्याबद्दल, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. ही देखील एक महत्वाची बाब शैक्षणिक सबलीकरणामधली आहे. पुढचं महत्वाचं सबलीकरण आहे सामाजिक सबलीकरण, सोशल एम्पॉवरमेंट. सोशल एम्पॉवरमेंटमध्ये समाजात त्यांचं सन्मानाचं स्थान असणं गरजेचं आहे. रूढी परंपरेच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आयुष्यामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचं किंवा स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याचा हक्क असला पाहिजे आणि नात्यामध्ये समानता असली पाहिजे. आता या गोष्टी थोड्याशा विस्तारानं समजून घ्या आपण, लक्षात घ्या. लग्न केलेली एखादी महिला ज्या वेळेला या ठिकाणी संसार करत असते का, 2 जण राहत असतात, कुटुंब असतं, त्यावेळेला तिला अर्धांगिनी असं म्हटलं जातं. म्हणजे नवऱ्याच्या प्रत्येक कामामध्ये साथ देणारी 50% जबाबदारी उचलणारी अर्धांगिनी म्हटलं जातं. आणि नवरा गेल्यानंतर तिला काय म्हटलं जातं? विधवा म्हटलं जातं, हे लक्षात याच्या वतीनं. तर पहिल्यांदा कोल्हापूरमधून आपल्या संस्थेनं ही संकल्पना मांडली, लक्षात घ्या त्याच्या वतीनं. कोविडमध्ये ज्या वेळेला बऱ्याच महिलांचे मिस्टर एक्सपायर झाले, मुलं 18 वर्षापेक्षा लहान होती, अशा एकल महिलांच्यासाठी फार मोठं काम आपण त्या वेळेला सुरुवात केलं, आजही ते चालतं. आणि पहिल्यांदा प्रणोती मॅडमांनी ती संकल्पना मांडली. डॉक्टर ॲडव्होकेट दिलशाद मुजवार मॅडम त्यावेळेला होत्या आणि त्यातून हा विषय पुढे आला. तर त्यावेळेला अगोदर मिस्टरांच्या बरोबर अर्धी जबाबदारी स्वीकारणारी महिला मिस्टर गेल्यानंतर 100% जबाबदारी स्वीकारते, त्यामुळे तिला पूर्णांगिनी म्हणण्यात यावं, अशा पद्धतीचा एक विचार आपण मांडला, लक्षात घ्या. आणि तो फक्त मांडला नाही, त्यावेळेला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर होत्या, त्यांच्यापर्यंत पोहोचवला. सभापती नीलमताई गोरे होत्या, ह्या त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कादंबरी मॅडम त्यावेळेला आमच्याकडे सीईओ होत्या कमिशनर कॉर्पोरेशनच्या, त्या उपस्थित होत्या आणि हा विचार झाला. म्हणजे जे नकारात्मक आहे ते सकारात्मक बदलण्यासाठी म्हणून या ठिकाणी याचा विचार होऊ शकतो. सामाजिक स्थान हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे एकटी महिला जर करता कुटुंबाचं संगोपन करत असेल तर त्याच्याकडे जे सन्मानानं बघितलं पाहिजे, त्याच्याविषयी प्रश्नार्थक चिन्हानं आपण बघत असतो, ते आपल्याला टाळता आलं पाहिजे. हा सन्मान राखणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे आणि बऱ्याच वेळेला काय होतं की इथं मुलींनीही लक्षात घेतलं पाहिजे की आजची सून उद्याची सासू होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला मिळालेल्या ट्रीटमेंटचा बदला घ्यायचं म्हणून वागायला लागाल तर हा सक्षमीकरणाचा पाठ कधीच पूर्ण होणार नाहीये. तर हे आता बदललेला काळ जो आहे तो लक्षात आला पाहिजे. त्यावेळेला आपण बोलतोय, लक्षात, मुलं लगेच म्हणतील काय सर तुम्ही सांगताय, इकडे लोहगड घडतंय, इकडे निळा ड्रम घडतोय, इकडे फ्रीज घडतंय, इकडे गॅस टाकी घडते आणि हे कसं सांगताय तुम्ही. तर हा फरक आहे. काही मोजक्या घटना दोन्ही बाजूला आहेत, लक्षात घ्या. म्हणजे हुंडाबळीच्या काही केसेस या बाजूला आहेत, मुलांच्याकडून केल्या गेणाऱ्या, तर त्याच प्रमाणात आता जास्त होतं, तर ते कुठेतरी लेवलला आणण्यासाठी
हे होतंय का काय असं म्हणता येईल आपल्याला, की काही इकडून पण म्हणजे मुली सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत, खांद्याला खांदा लावून काम करतायत, तर त्या गुन्हेगारीच्या याच्यात पण पुढे आल्या असं आपल्याला म्हणू शकतो. चांगली बाब अजिबात नाही आहे ती, पण हे असं घडतंय मित्रांनो, लक्षात घ्या. तर आपल्याला सामाजिक सक्षमीकरणामध्ये हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं, की तो स्थान जे आहे हे स्थान मान्य केलं पाहिजे, फार महत्वाचं असतं लक्षात घ्या. आपण एक प्रयत्न असा करतोय जो गरजेचा आहे, की लग्नाच्या पूर्वी ज्या वेळेला लग्न ठरतं किंवा लव्ह मॅरेज करणार असतात, त्यावेळेला दोघांनीही या ठिकाणी एक 6 महिन्याचा कमीत कमी किंवा 1 महिन्याचा रेसिडेन्शियल कोर्स करावा. यासाठी आपण कोर्स डिझाईन करतोय, की इमोशनल कसे हाताळायचे, फायनान्शियल प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, दोघांनीही नोकरी आणि करिअरच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचे, कोणीही कॉम्प्रोमाइज करायचं आहे, कोणी कोणती जबाबदारी घ्यायची आहे, याच्यावर एक चांगल्या पद्धतीचं ब्रेनस्टॉर्मिंग जे आहे ते महत्वाचं आहे, लक्षात घ्या. गणेश आता म्हणतो की आता लग्नावर विश्वासच नाही राहिलेला, जसा मुलांचा नाही राहिलेला तसा मुलींचा पण राहिलेला. बऱ्याच मुली मला म्हणतात असं नाही, लग्नच नाही करायचं सगळं त्याच्यावरती. हे वाढतंय पुढच्या काळात, लक्षात घ्या. म्हणजे धक्कादायक आकडेवारी अशी येते त्याच्यामध्ये, पुढच्या कालावधीमध्ये जगातल्या काही देशांमध्ये लोकसंख्या वेगानं कमी होणार आहे. कारण आता आपल्या आजूबाजूला तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी सिंगल चाइल्ड पेरेंट तुम्हाला जास्त दिसतील, लक्षात घ्या. एकच असणार आणि एकच मुलगा किंवा मुलगी असणाऱ्या पेरेंटमध्ये असणाऱ्या मुलांचं किंवा मुलींचं आता म्हणणं काय, लग्नच नाही करायचं. त्यामुळे ते ज्या वेळेला प्रमाण कमी येईल त्यावेळेला फार मोठे प्रॉब्लेम्स आपल्यासमोर उभे राहणार आहेत. तो नंतरचा विषय, पण आजच्या याच्यामध्ये सामाजिक स्थान महिलांचं जे आहे ते जपणं हे देखील आपलं या ठिकाणी महत्वाचं काम आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्याच्यानंतर या ठिकाणी नात्यामध्ये जी समानता पाहिजे. आता स्त्री पुरुष समानता याचा अर्थ असं नाही की नवऱ्यानी भांडी घासले मग बायकोनी धुणं धुतलं, त्यांनी जेवण बनवलं मग यांनी भांडी धुवून ठेवली, असा त्याचा अर्थ नाही, लक्षात. जो सन्मान निर्णय प्रक्रियेमध्ये पाहिजे, जे सन्मान या ठिकाणी तुम्हाला कुटुंबातले कुठलेही निर्णय घेत असताना कुटुंबामध्ये काही एक अर्थ त्या विचारांचा, मांडलेल्या विचारांचं या ठिकाणी सन्मान करणे गरजेचं आहे, लक्षात घ्या. आपण चॅटबॉक्समध्ये कोणतं टाकलं की ही घरातून सुरुवात होणं हे गरजेचं असतं, हे लक्षात. हे बरोबर आहे, घरापासूनच याची सुरुवात. म्हणजे आपण मी ते उदाहरण आता यांनी सांगितलं तेच उदाहरण लक्षात घ्या. मी ज्या बोनगे गुरुजींच्याकडे काम करत शिकत होतो, त्यांनी एक छोटी गोष्ट केली होती की घरातल्या कुठल्याही महिलेला आपण स्वतः एकेरी बोलवायचं नाही. आणि आपण ज्यावेळेला एकेरी बोलवत नाही त्यावेळेला निश्चितच या ठिकाणी समोरचे देखील जे काम करणारे कामगार असतात, बाकीचे लोक असतात, ते बघत असतात, ते देखील एकेरी बोलवत नाही. हा सन्मानाचा भाग असतो, लक्षात घ्या. रिस्पेक्ट देण्याचा हा भाग असतो आणि इथून याची सुरुवात होत असते. करिअर कट्ट्याचा पदाधिकारी म्हणून किमान आपण इतकी जबाबदारी घेतली की आपल्या संपूर्ण परिवाराबरोबरच या ठिकाणी समाजामध्ये कुठे आपल्याकडनं असं बिहेवियर होणार नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बऱ्यापैकी आपल्यातले काही मुख्यमंत्री तुम्ही झालात म्हणजे मुलींना तुम्ही असं टिचकी वाजवून बोलवून काम नाही सांगू शकत, लक्षात घ्या. हे कर ते कर, हे नाही. म्हणजे आपल्याला तो रिस्पेक्ट मेंटेन करता यायला पाहिजे आणि त्याच्यावर आपण या ठिकाणी काळजी पूर्वक लगेच बदल करायची. चूक लक्षात आली की लगेच बदल करणं देखील गरजेचं आहे. महिला सबलीकरणाचा पुढचा टप्पा 5वा जो आहे तो मानसिक सबलीकरण, सायकोलॉजिकल एम्पॉवरमेंट. म्हणजे त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आपण उभं राहू शकतो. आपण या ठिकाणी काही स्वप्न जर बघितले ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करू शकतो. बाहेर पडण्यासाठी मला म्हणजे तुम्ही ह्या संपूर्ण जेनझीच्या आंदोलनामध्ये काय बघाल तर मला ते मुंबईमधले एक पोलीस व्हॅनच्या पुढे उभी राहिलेली ती मुलगी दिसते, लक्षात घ्या. म्हणजे तिचं धाडस, तिचा आत्मविश्वास तुम्ही बघा त्याच्या बाबतीतनं. पोलीस गाडी आली म्हणून लांबनं पळून जाणाऱ्यांपैकी असणारी मुलं आणि पोलीस गाडीमध्ये आपले मित्र आंदोलन करणारे घेऊन जात असताना त्या गाडीच्या समोर आडवं उभं राहून त्या गाडीला अडवण्याचा आत्मविश्वास असणारी ती मुलगी. आता हा फरक मुंबईमध्ये जाणवला म्हणजे ग्रामीण भागात आलेला आहे असं नाही, पण यायला पाहिजे, हे लक्षात त्याच्यावरती. या जनतेच्या आंदोलनाने देशाला काय दिलं म्हणजे जे राजकीय योग्य अयोग्य काय झालं या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं, लक्षात घ्या की सगळ्यात महत्वाचं मुलं आणि मुली मार खायला एकत्र होते, घोषणा द्यायला एकत्र होते, पोस्टर बनवायला एकत्र होते, तिथं काय एंटरटेनमेंट असेल तर तिथे एकत्र होते. लक्षात म्हणजे हे एक सामाजिक एकत्रीकरणाचं किंवा या ठिकाणी जेंडर इक्वेलिटीचं फार मोठं उदाहरण म्हणून याच्याकडे बघता येईल, लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे इथं मुलींनी कुठं मुलगी आहेत म्हणून तुम्ही काय मारताय किंवा असं काहीच एक्सक्यूज केलं नाही. उलट या ठिकाणी मुलींनी पुढे येऊन सर्कल केलं आणि मुलांना प्रोटेक्ट केलेले काही फोटो मी बघितले, लक्षात घ्या की मुलं ज्या वेळेला मॉब पुढे येतोय किंवा पोलीस पुढे येत आहेत त्यावेळेला तिथं राहिले आहेत. म्हणजे हा बदल आता तुमच्या पिढीनं स्वीकारलेला आहे, हे लक्षात घ्या. पण तो सर्वदूर झाला पाहिजे हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. सगळीकडे ते असायला
पाहिजे. म्हणजे बारामतीला ज्या वेळेला शारदाबाई पवार महिला महाविद्यालयामध्ये आपण जातो सगळे त्याच्या वतीतनं आणि अधिवेशनाच्या तयारीचे काही टी शर्टचे पोते असतात, स्टेशनरीचे पोते असतात आणि गाडीतनं उतरत असताना मुली आल्या, सर काय न्यायचं त्याच्यावरती, म्हणतो की अरे येऊ दे कोणी, ते शिपाई येऊ देत किंवा ड्रायव्हर उतरेल तो घेईल त्याच्यामध्ये. त्यावेळी ते मुली 2 मिनिटं होतात, सर थांबा तुम्ही, आम्हाला काय कमी समजलंय का त्याच्या वतीतनं. आणि ते त्या पोते आत्मविश्वास, ते पोते वजन उचलणं म्हणजे सबलीकरण नाही, लक्षात घ्या. पण तो जो ऍटिट्यूड आहे, हा ऍटिट्यूड महत्वाचा आहे, की आम्हाला काय याच्यासाठी मुलांनाच बोलवण्याची गरज नाही आहे, आपणही ते करू शकतो. हा आत्मविश्वास हा काही इन्स्टिट्यूटमध्ये फार जपला जातो, लक्षात घ्या. शैक्षणिक इन्स्टिट्यूटमध्ये तो वाढवला जातो, जपला जातो, त्याला प्रेरणा दिली जाते, हे लक्षात, हे फार महत्वाचं असतं. हेच प्रत्येक कुटुंबामध्ये जर झालं तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समाजामध्ये हे प्रश्न जे आहेत पुढचे ते कमी होण्यास मदत होईल, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. सगळ्यात महत्वाचं आहे, स्वप्न पाहण्याची आणि साकार करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये निर्माण करणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे, लक्षात घ्या, नाही म्हणायला शिकवलं पाहिजे त्यांना. हा लक्षात, मला जे गोष्टी पसंत नाहीत त्या नाही म्हणजे नो मीन्स नो, हे जे आपण म्हणतो लक्षात त्याच्यामध्ये, तर तो म्हणणं, तो नकार व्यवस्थितपणे कळवणं आणि त्या नकारावर आपण ठाम राहणं, याच्यासाठी महिलांचं मानसिक सक्षमीकरण हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या नीतिमूल्यांची जाणीव असणं, हा लक्षात, आणि त्याच्यावर ठाम असणं, हा देखील एक महत्वाचा भाग यातला आहे, तो सक्षमीकरणाच्या बाबतीतला आहे. 6 नंबरचा महिला सक्षमीकरणाचा स्तंभ कोणता आहे, तर तो आहे कायदेशीर सबलीकरण. आता कायद्यानं आपल्याला काय दिलं, कायद्यानं बरेच अधिकार दिले. म्हणजे जी एक ओरड होते की सगळे कायदे महिलांच्या बाजूनं आहेत, ही ओरड होण्याचं कारण काय, काही मोजक्या महिलांनी याचा केलेला गैरवापर, हे तितकंच खरं आहे, लक्षात. म्हणजे हे मी एककल्ली अजिबातच बोलणार नाही, कायद्याचा गैरवापर होत नाही असं अजिबात नाही, तो होतो, त्रास होतो, हे सगळंच खरं आहे. पण म्हणून या ठिकाणी सारासार या ठिकाणी याचे अधिकार नाकारले जातील का, तर असं अजिबात होणार नाही, हे लक्षात त्याच्यावरती. त्यामुळं कायदेशीर कोणते कायदे महिलांच्या बाजूने आहे त्याची माहिती घेणं हे गरजेचं आहे. असे विचित्र प्रकार मित्रांनो आम्ही ह्या एकल महिलांच्या बाबतीत काम करत असताना बघितलं. त्यातले काही किस्से तुम्हाला मला यासाठी सांगायचे आहेत की तुम्हाला समाजामध्ये असलेली परिस्थिती आणि काय करायला पाहिजे समजून जाईल, तुम्हाला लक्षात घ्या. लग्नापूर्वी या ठिकाणी कोविडच्या कालावधीमध्ये मिस्टर गेले, घरामध्ये सासू सासरे आणि लहान दीर आहे आणि यांना एखादा मुलगा आहे, मुलगी आहे, काहीतरी आहे सगळं त्याच्यामध्ये. तर सासू सासऱ्यांनी एकत्र येऊन ते काय निर्णय घेत आहेत की आतापर्यंत ज्याला ही म्हणजे जो छोटा दीर तिला वहिनी म्हणत होता, तिच्याबरोबर याचं लग्न लावून दिलं जातं, दिराबरोबर. कशासाठी, तर ही बाहेर गेली तर या ठिकाणी प्रॉपर्टीचे 2 भाग होतील, त्याच्यापेक्षा एकातच राहील. हा कुठला प्रकार आलाय. काही ठिकाणी असे बघितले गेले, लक्षात घ्या, की आता मुलगा तर गेलेलाच आहे, तिला परत एकच मुलगी आहे, ती काय आपल्याला बघणार नाही, आणि मग या ठिकाणी प्रॉपर्टी कशाला हिला द्यायची, म्हणून या ठिकाणी सरळ सरळ त्या महिलेला बदनाम करण्याचं, अनैतिक संबंधाचे काही या ठिकाणी आरोप लावण्याचं, बाहेर काढण्याचे असे प्रकार झाले. काही ठिकाणी मुलगा नाही आहे आता अस्तित्वात आपला, तर त्याच्यामध्ये त्यांना हकलून देणे, प्रॉपर्टीतून बेदखल करणे, असे प्रकार झाले. अशा वेळेला बघितलं. दुसरं या ठिकाणी लक्षात घ्या की मिस्टरांनी 5,000 कर्ज घेतलं होतं सावकारांच्याकडं, लग्न या ठिकाणी तो कोविडमध्ये गेला, मग ते सावकार उभे राहिले की त्यांनी 50,000 रुपये घेतलेले होते. आता घेतलेले होते याचं प्रूफ नाही, बँकेकडनं लोन घेतलेलं होतं. प्रोसिजर अशा आहे की बँकेने इन्शुरन्स केलेला असतो, मिस्टर गेल्यानंतर ते लोन भरण्याची जबाबदारी मिसेसची अजिबात नाही, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. ही बँकाने इन्शुरन्स केलं नाही, बँकांची चूक आहे. पण या सगळ्या गोष्टी कायदेशीर बाबी माहीत असणं गरजेचं असतं. आपल्याकडे काय होतं की सगळेच निर्णय घरातले पुरुष मंडळी घेत असतात आणि मग महिला त्याच्यापासून बाजूला राहतात, आणि मग एखादी कोर्टाची जायची वेळ आली, पोलीस स्टेशनला जायची वेळ आली, एखाद्या बाजूला सांभाळायच्या आलं तर तिथं सक्षम राहत नाही. त्यामुळे तुम्ही सक्षम असला तरी देखील ही कामं करायला लावली पाहिजे. तुम्ही थोडंसं बाजूला थांबून त्यांच्याकडे ही कामं करून घेतली पाहिजेत. जिथं कमी पडेल तिथं फक्त सपोर्ट दिला पाहिजे. हे सक्षमीकरणाचं मॉडेल चांगलं होऊ शकतं, लक्षात घ्या. तुम्हाला फक्त म्हणजे गरज पडेल त्यावेळेला मी बघतो, आता मी करतोय ना, तुला कशाला काय लागतंय, याच्यापेक्षा ही भूमिका पाहिजे की तुम्ही अब्सेन्सच आहात असं समजून त्यांच्याकडनं काम करून घेऊन जर तयारी झाली त्यांची दृष्टी, लक्षात घ्या, तर ते सक्षमीकरण चांगलं होणार, हे लक्षात घ्या. म्हणजे आज बँकिंग व्यवहारामध्ये आपण महिलांना स्थान देत नाही आहोत बऱ्याच ठिकाणी, लक्षात घ्या. कायदेशीर बाबीमध्ये म्हणजे घरात एखाद्या कोर्ट मॅटर चालू आहे तर त्या सगळ्या प्रोसिजर महिलांना माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. काय चाललंय, कोर्टाची प्रक्रिया काय असते, पोलीस स्टेशनची प्रक्रिया काय असते, काय अडचणी असतात, अधिकार कोणते आहेत, त्याच्याविषयीचा अवेअरनेस असणं गरजेचं आहे. ह्या जर गोष्टी असतील माहिती, तर बरेचसेच या ठिकाणी विनाकारण अत्याचार महिला सहन करणार
नाही. त्यामुळे कोविड नंतरच्या या कालावधीमध्ये सगळ्यात पहिलं मोठं काम काय करावं लागलं, लीगल अवेअरनेस आणि लीगल एड देण्याचं काम करण्यात आलं. प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी विधी सेवा समिती असते आणि ही विधी सेवा समिती मोफत या ठिकाणी कुठल्याही समस्येवर मार्गदर्शन करणं हे त्यांना बंधनकारक असतं, लक्षात घ्या. हे त्यांचं काम असतं. की तिथं तुम्ही जाल त्यावेळेला तिथं आणि हे काम करतायत मंडळी, लक्षात त्याच्या वतीतनं. तर तिथं आपल्याला या ठिकाणी सपोर्ट मिळतो, ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, प्रसंग आल्यानंतर तयार होणं गरजेचं नाही आहे. तुम्हाला त्या प्रसंगासाठी तयार राहायचं. नाही आलं तर चांगलीच गोष्ट आहे, आला तर तुम्ही सक्षम असायला पाहिजे. एक दोन महिला सक्षमीकरणाची उदाहरणं सांगितली म्हणजे समाज सक्षम झाला असं होत नाही, लक्षात घ्या. आपण एखाद्या कल्पना चावलांचं उदाहरण सांगितलं, एखाद्या किरण बेदींचं उदाहरण सांगितलं म्हणजे सक्षमीकरण झालं असं होणार नाही. आपल्याला प्रतिभाताई पाटील जितक्या महत्वाच्या तितकंच ग्रामीण भागातनं येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या बाबतीमध्ये सक्षमीकरणाचा विचार करणं गरजेचं आहे. सिम्बॉलिक सक्षमीकरण आपल्याकडं नको आहे, लक्षात घ्या. म्हणजे देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून या ठिकाणी महिलाच बसलेल्या आहेत, मंत्रिपदावर महिलाच आहेत आमच्या, असं म्हणण्यापेक्षा हे चांगली गोष्ट आहे, लक्षात घ्या. पण याचं प्रातिनिधिक स्वरूप न राहता हे या ठिकाणी सामान्यपणे सर्वत्र ह्या गोष्टी दिसायला पाहिजेत, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी भारतीय संस्कृतीमध्ये काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. परंपरा आणि संस्कृती लक्षात घ्या. म्हणजे आपण महिलेला या ठिकाणी लक्ष्मीचं स्वरूप मानलेलं आहे, संपत्तीचं, सरस्वतीचं म्हणजे ज्ञानाची देवी मानली आहे, दुर्गा म्हणजे शक्तीचं प्रतीक मानलेलं आहे, लक्षात घ्या. साधारणतः 150 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी आपल्याला सांगितलं, स्त्री शिकते तिथं संपूर्ण कुटुंब साक्षर होतं. जिथं स्त्री सन्मानित होते तिथं समाज उन्नत होतो. पण दुर्दैवानं आज असं होतंय, लक्षात त्याच्यावर तिथं, की हे सगळं फक्त घोषणांच्या मध्येच येते की काय, असं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे, हे लक्षात त्याच्यावर तिथं. त्यामुळं आपल्याला थोडंसं याच्यावर गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे, हे लक्षात त्याच्यावर तिथं. सकारात्मक बदल कोणते होत आहेत, सगळंच काय निगेटिव्ह असं अजिबात नाही मित्रांनो, लक्षात घ्या. पण आपण या ठिकाणी या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. शैक्षणिक प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात मुलींची संख्या या ठिकाणी वाढते. त्याच्यानंतर या ठिकाणी मुलांच्या पेक्षा मुलींची गुणवत्ता वाढायला लागलेली आहे, मेरिटमध्ये येत आहेत, लक्षात घ्या. IIT, IIM या ठिकाणी जास्त या ठिकाणी संख्या मुलींची दिसायला लागलेली आहे. करिअरमध्ये बघा, इंदिराणी पेप्सिकोच्या CEO आहेत, किरण मुजुमदार, त्यानंतर फाल्गुनी नायर, जागतिक स्तरावर या महिलांचा गौरव आहे. काही गोष्टी असतात हे लक्षात त्याच्या बाबतीत, ठीक आहे. मेरी कोम आहेत, किरण बेदी आहेत, सविता कबडे आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी नावं तुमच्याकडे प्रातिनिधिक प्रचंड आहेत, लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी त्याचं प्रमाण वाढवणं आणि याचं सामान्यीकरण होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. राजकारणामध्ये द्रौपदी मुर्मू, निर्मला सीतारमण, ग्रामपंचायतीमध्ये 50% आरक्षण, त्यानंतर या ठिकाणी संसदेमध्ये 33% आरक्षणचा विषय आहे, त्याच्यावर आता काही मुद्दे येत आहेत पुढं. उद्योजकतेमध्ये महिलांचं सोबळावर चांगलं सक्षमीकरण आपल्याला बघायला मिळते, लक्षात घ्या. याच्यामध्ये जे काही या ठिकाणी लिंग गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये दर पुरुषांच्या मागे फक्त 943 महिला आहेत, हे लक्षात घ्या. आता ज्याच्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या हा एक चिंतेचा विषय होता आहे, हे लक्षात घ्या. कामगारांच्या मध्ये महिला कामगारांना अजूनही काही ठिकाणी कमी पगार दिला जातो, महिला आहेत म्हणून. मजुरीची कामं ज्यावेळेस केली जातात, कामं मात्र 8 तास सारखी दिली जातात, पण पेमेंटच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी आपल्याला कमीपणा दाखवतो. आणि महिला कामगारांचा सहभाग जगातला सर्वात कमी असणाऱ्या देशापैकी भारत एक आहे, लक्षात. चीनमध्ये महिला कामगारांचा सहभाग 61% आहे आणि भारतामध्ये तो 25% फक्त आहे, लक्षात. वेतनामधली तफावत म्हणजे साधारणतः 20 ते 30% वेतन अशा ठिकाणी कमी दिलं जातं, लक्षात घ्या. सुरक्षेचे प्रश्न आहेत, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स असेल, कामाच्या ठिकाणचे काही छळ असतील, एकटं बाहेर पडायचं असेल तर काही ठिकाणी भीती वाटते, सार्वजनिक वाहतुकीच्या मध्ये असुरक्षता वाटत असतं, लक्षात घ्या. या ज्या गोष्टी आहेत याच्यावर थोडंसं आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे, मित्रांनो, लक्षात घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी वाचायला बघायला चांगल्या वाटतात, पण आपण ज्यावेळेला ठरवतो की मला ह्या गोष्टी जगण्याचा भाग बनायला पाहिजे, तर त्यावेळेला पहिल्यांदा लक्षात घ्या की आपण त्यांना 50% अधिकार देणारे कोणी नाही आहोत, लक्षात घ्या. हे बायबर्थ त्यांच्याकडे आहेतच आणि मुलींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्य मागून मिळत नसतं, लक्षात घ्या. ते मिळवावं लागतं, तो ऍटिट्यूड तुमच्याकडे असायला लागतो, हे लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला आपण म्हणतो की आपल्याकडं हे अधिकार यायला पाहिजे, त्यावेळेला त्या अधिकाराबरोबर जबाबदाऱ्या देखील येत असतात, लक्षात घ्या. आणि या जबाबदाऱ्या देखील आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाळता यायला पाहिजेत. एका मुलीने सोनमने लिहिलं त्याच्यामध्ये की मुलीने वडिलांच्या घरची संपत्ती मिळाली किंवा तिने घेतली तर तिला माहेर सोडावं लागतं, म्हणजे अजून तो कायदेशीर अधिकार आहे तो द्यायला पाहिजे, याच्यासाठी भाऊ तयार होत नाही आहेत. मग कायदेशीर काही केसेस होतात, प्रॉब्लेम होतात, हे लक्षात घ्या. त्याच्या बाबतीतनं हे जे बदल आहेत
या बदलातून तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीची सामाजिक स्थिती ही दिसेल. आपण एक प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या की फार लांब जग बदलायला जाण्याच्या पासून पासून सुरुवात करूया, स्वतःपासून. आणि एक जेंडर बायस न वागता प्रत्येक ठिकाणी हे सक्षमीकरण चांगल्या पद्धतीने कसं होईल यासाठी प्रयत्न करायचा. आजचा टास्क काय लक्षात घ्या की तुम्ही अशा 10 गोष्टी शोधा प्रत्येकाने, की मला माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मुलींच्या, महिलांच्या बाबतीमध्ये कोणत्या 10 बाबींमध्ये जर बदल केला तर या सक्षमीकरणामध्ये माझ्याकडून चांगलं योगदान जाऊ शकतं, याचा विचार करायचा. आणि मुलींनी एक लक्षात घ्यायचं त्याच्यामध्ये, की आपले अधिकार हे जपत असताना तितक्याच क्षमतेनं समोरच्या व्यक्तीचा देखील सन्मान जपला गेला पाहिजे, हेच बघायला पाहिजे. लक्षात घ्या, तो जर रिस्पेक्ट नाही राहिला नात्यांमध्ये तर या ठिकाणी ते नातं निश्चितपणे पुढे जाऊन या ठिकाणी बिघडतं आणि त्यातून काही गुन्हेगारी प्रवृत्ती या ठिकाणी निर्माण होतात, हे लक्षात घ्या. या दोन्हीही बाजूवर आपण थोडंसं काम करूया. आजच्या या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. डायरी लिहायला कालपासून सुरुवात केलेली आहे. काही प्रॉब्लेम असतील तर उद्या 3 वाजताच्या याला तुम्ही भेटू शकता आणि त्यातनं आपण सॉल्व्ह करूया. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा.